संत्रापूर उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला खुमारी बोर्डा शिवारात गुरुवारी 16 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास भगदाड पडले। त्यामुळे कालव्यातील लाखो लिटर पाणी वाहून गेले। या प्रकरणाकडे सिंचन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत स्थानिक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय। या उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाण्याचा वापर ओलितांसाठी केला जातो। यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयातील पाण्याची 4 अधिक क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटर पंपद्वारे उचल करून ते कालव्यात सोडले जाते। पुढे ते पाणी 25 किलोमीटरचा प्रवास करत कालव्याद्वारे मुसेवाडी शिवारात पोहोचते। त्या पाण्याचा वापर केवळ सिंचनासाठी केला जातो। दरम्यान खुमारी बोर्डा बायपास मार्गावरील असलेल्या रामभाऊ दडमल यांच्या शेतानजीक या कालव्याला भगदाड पडले। या ठिकाणी कालव्यावर पूल तयार करण्यात आला असून त्या पुलाचा एक भाग फुटल्याने भगदाड पडले। बराच वेळ पाणी वाहून गेल्यानंतर त्या कालव्यात पाणी सोडणे बंद करण्यात आले। नियमित दुरुस्ती न केल्याने हा कालवा फुटला अशी माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे। खुमारी तलाठी साजा क्रमांक 25 च्या पटवारी अनुजा नवनागे व कोतवाल गुरुदेव सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय। ओलितांची समस्या एरणीवर रामटेक तालुक्यातील मुसेवाडी व परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं, कारण या भागात विहिरी अथवा बोरवेल्स आणि इलेक्ट्रिक मोटर पंप नाहीत। संत्रापूर उपसा सिंचन प्रकल्पाच्या या पाण्यामुळे भागातील शेतकरी विविध रब्बी व भाजीपाल्यांची पिके घेतात। कालवा फुटल्याने तसेच दुरुस्तीसाठी बराच काळ लागणार असल्याने या काळात पिकाचं ओलीत करणं शक्य होणार नाही। त्यामुळे ही पिके सुकण्याची व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे। सिंचन विभागाचे अक्षरशः दुर्लक्ष या कालव्यासह पाण्याचा उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर पंपच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही सिंचन विभागाची असून कालव्यातील पाण्याचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी स्थानिक पाणी वापर संस्थांवर सोपवली आहे। आणि या पाणी वापर संस्था शेतकऱ्यांकडून पाणी कराची नियमित वसुली करतात आणि विजेच्या बिलाचा भरणा करतात। या कालव्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे सिंचन विभागाने दुर्लक्ष केल्याने हा कालवा फुटल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। कालवा फुटल्यानंतर त्यातील पाणी छोट्या नाल्यांवाटे बराच वेळ वाहू गेले। कालव्याला भगदाड पडल्याची माहिती बोर्डा येथील उपसरपंच पंकज चौधरी यांनी सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना दिल्यानंतर काही वेळाने कालव्यात पाणी सोडणे बंद करण्यात आले। तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाहून गेले। सुदैवाने पाणी कुणाच्या शेतात शिरले नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान झाले नाही। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।